देवाला धन्यवाद पुन्हा एकदा या संधीसाठी आणि या मेसेजसाठी आणि देवानं माझं हृदय या गोष्टीसाठी आधीच रेडी केलं होतं की मी तुम्हाला हा मेसेज देऊ आणि मी देवाला धन्यवाद देतो आणि आपण आपलं बायबल काढू आणि वचन जे बघणार आहोत इब्रिस करास पत्र याचा 11वा अध्याय, नवीन करारातलं पत्र इब्री करास पत्र याचा 11वा अध्याय 7वं वचन. आणि इथे आपण बघू नोआच्या जीवनाविषयी आणि नोआचं जीवन आणि त्याचा परिवार जे होता त्याच्याविषयी आपण जाणू आणि त्याचं जीवन कसं होतं, त्याचा परिवार कसा होता, नोआने आपल्या जीवनात काय केलं, कसा विश्वासू मनुष्य होता आणि त्याच्या जीवनाद्वारे आपल्याला काय लाभ होईल, हो की नाही. कारण बायबल कशासाठी आहे, तर आपलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जर आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं असेल तर, हो की नाही. आणि जर ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी जे उदाहरणं, जे व्यक्ती ज्यांनी हे जीवन जगलं आणि जगले आणि त्यांच्याविषयीची जी माहिती, जे वचन बायबलमध्ये आहे ते आपण समजतो आणि त्याच्यावर आपण वागण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला आपण उदाहरण म्हणून घेतो. म्हणून इब्रिस्करास पत्र याचा 11वा अध्याय आणि 7वं वचन आपण बघणार आहोत इथं नोआच्या जीवनाविषयी. तर आपण बघू, वचन मी तुमच्यासाठी वाचतो. इब्री 11:7. ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला उत्स्फूर्तपणे किंवा ठळकपणे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. अजून पाहिल्या नव्हत्या अशा गोष्टीच्या बाबतीत नोआला सावधान करण्यात आले होते. तर त्याला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले. विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला. कशामुळे? विश्वासामुळे जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला. तर हे सुंदर वचन आहे. नोआची गोष्ट तुम्हाला माहित आहे आणि ज्यांना माहित नाही त्यांना मी थोडस एक रिकॅप म्हणून देतो की जुना करार, हो की नाही, जुना करारातलं एक पुस्तक आहे. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याच्या आधी, हो की नाही, देव युगानुयुग पासून आहे. तो पृथ्वीवर आला तेव्हापासूनच नाही, पृथ्वीची स्थापना होण्याच्या आधीपासून देव आहे, येशू ख्रिस्त आहे. फक्त तो शरीर माणसात माणूस बनून तुमच्या आणि माझ्या पापासाठी 2000 वर्षासाठी साली या पृथ्वीवर तो आला. आणि जसं ब्रदर विष्णूनं पण ते गीत गायलं त्याच्यातही ते सांगतं, हो की नाही, आपली स्वर्गाची जागा सोडून तो इथं आला. तर त्याच्या आधी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर येण्याच्या आधी जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा नवीन करार लिहिण्यात आला. त्याच्या आधी हे नोहाची एक गोष्ट आहे. आणि या पृथ्वीवर जेव्हा सगळ्याकडे वाईट चालू होतं, सगळ्या गोष्टी वाईटाच्या होत्या आणि मनुष्याला देवाची भीती नव्हती आणि तेव्हा एक परिवार, एक कुटुंब, एक व्यक्ती असा होता नोआ, जो विश्वासू होता आणि तो विश्वासू असल्यामुळे देवाला तो सापडला. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे की त्यानंतर देवाचा क्रोध या पृथ्वीवर आला. एकदा ही पृथ्वी पाण्याने काय झाली, उद्ध्वस्त करण्यात आली. फक्त एक हे जे नोहाचं कुटुंब हेच वाचवण्यात आलं, हेच वाचलं, विश्वासाने ते वाचले. आणि त्यानंतर पृथ्वीवरील सगळे प्राणी, सगळे मनुष्य, सगळे लोक हे पाण्याद्वारे देवाने या सगळ्या गोष्टीचा खात्मा केला आणि फक्त एक कुटुंब वाचलं. आणि ते कुटुंब वाचवण्यासाठी नोआने काय केलं, जहाज बांधलं, तारू बांधला. आपण मराठीत त्याला तारू म्हणतो, मराठी बायबलमध्ये. आणि त्याच्यामुळे त्याचं कुटुंब वाचलं. आता हे जे वचन आपण जे बघितलं, हो की नाही, हे नोआ विषयीची कहाणी. आता ही जी गोष्ट आहे हे नोआ विषयीची आहे. याचं माझ्या जीवनाचं काय अर्थ आहे, हो की नाही. माझ्या जीवनात याचं मी याचं उदाहरण घेऊ आणि त्याचा माझ्या जीवनात मी त्याच्यावर चालू, याच्याविषयी आपण बघू. तर इथे बघितल्या गेलं, आपण बघतो इब्री 11:7, ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, हो की नाही, हे नोआ विषयी लिहत आहे की कधीच अशा पाहिल्या नव्हत्या. कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या, की आकाशातून पाऊस येईल किंवा इतकं वादळ येईल, इतका पाणी येईल, काही पृथ्वी नाश होऊन जाईल, हो की नाही. कारण मी तुम्हाला सांगतो की
ज्या नोआच्या दिवसात जेव्हा आभाळातून पाणी आलं तेव्हाच या पृथ्वीवर पहिल्यांदा पाऊस पडला. आधी जो पाऊस जो पडायचा तो आकाशातून नव्हे तर पृथ्वीतून दव निघायचा आणि त्याच्यामुळे पूर्ण पृथ्वीला जेही पाणी लागायचं किंवा गरज लागायची झाडा झुडपायला प्यायला ती पुरवल्या जायची. आणि अशा वेळेस कोणी जर तुम्हाला सांगेल की आकाशातून पाऊस येईल तर त्याच्यावर तुमचा विश्वास होणं कठीण आहे. पहिली गोष्ट हे. दुसरी की खरंच देव बा या पृथ्वीचा नाश करेल, हो की नाही? तर या सगळ्या गोष्टी त्याला सांगण्यात आल्या. तर या गोष्टी त्याने कधी पाहिल्या नव्हत्या. म्हणून पहिलं वचन काय सांगतं ते वचन, ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या अशा गोष्टी बाबतीत नोहाला सावधान करण्यात आलं. तर त्याला सांगण्यात आलं, देवाने त्याला सांगितलं की या गोष्टी मी करणार आहे, आकाशातून पाऊस पडणार आहे, हे पृथ्वी यातले लोक वाईट आहे, या पृथ्वीवर सगळं पाप आहे, मी याला नष्ट करणार आहे, याच्याविषयी त्याला सावध करण्यात आले. तेव्हा त्याने त्या विश्वासाने त्याची दखल घेतली. त्याने काय केला, त्या गोष्टीवर विश्वास ठेवला की हे होणार आहे, त्याची दखल घेतली आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले. कारण पाऊस येणार आहे, या पृथ्वीवर सगळ्याकडे वादळ राहणार आहे, पाऊस राहणार आहे. याला फक्त तारू किंवा जहाजच जे आहे तेच वाचू शकतं आणि त्याच्यातच आपलं, आणि मग कोणाला वाचवायचं? स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवायचं. आणि मग विश्वासामुळे त्याने जगाचा धिक्कार केला. कारण हे सगळ्यांना जरी सांगण्यात आलं, सगळ्यांनी जरी त्यांना पाहिलं की हा जो तारू हा बांधत आहे आणि हा तारू बांधत असताना सगळ्या लोकांनी ते बघितलं असेल, पण त्याने सगळ्यांना काय केलं, त्याला मूर्खात काढलं. त्याने जगाचा धिक्कार केला. पण नोवाने जगाचा धिक्कार केला, जे लोक त्याला ऐकत नाही, आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारसा बनला. तर सगळ्यात आधी काय झालं असेल, जसं नोवाला कळलं, पहिली गोष्ट तो सावध करण्यात आला. त्यानंतर त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवल्यानंतर त्याने सगळ्यात आधी, मनुष्य कोणापाशी धावतो? आपल्या कुटुंबियापाशी. हा आपला कुटुंबियाजवळ गेला, आपल्या कुटुंबियाला सांगायला गेला की इथं वादळ होणार आहे, इथे पृथ्वी नष्ट होणार आहे, याच्यावर पाऊस पडणार आहे आणि म्हणून आपण तारू बांधू. देवाने मला ही आज्ञा दिली आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. त्यांनी ते जहाज बांधलं. त्या जहाजात ते लोक विश्वासाने आले आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर पाऊस पडला. हे जग पहिल्यांदा नष्ट करण्यात आले पावसानं आणि त्यामुळे काय झालं, हे लोक वाचलेत. तर आपण काय बघितलं की या कुटुंबियासाठी एक नोवा, हो की नाही, जो नोवा जो होता, तो पिता जो होता, त्याने काय केलं, आपल्या कुटुंबाकडे धावला. त्याने विश्वासाने देवाची चेतावणी जी होती त्याला त्याने कबूल केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं कुटुंब बचावण्यासाठी त्याने काय केलं, आपल्या कुटुंबाकडे धाव घेतली आणि तारू बांधला. ही झाली जुन्या करारातली एक गोष्ट, जे तुम्हाला माहित आहे. मी फक्त तुम्हाला रिव्हिजन करून दिलं. असं नाही की तुम्हाला हे माहित नाही, फक्त मी सोप्या शब्दात तुम्हाला हे गोष्टीची पुन्हा आठवण करून दिली. आजच्या परिस्थितीकडे आपण येऊ. आज बायबलमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे का या पृथ्वीचा पुन्हा नाश होईल. पहिल्यांदा पाण्याने झाला, दुसऱ्यांदा त्याच्यापेक्षा वाईट अग्नीने. आकाशातून आता अग्नी पडेल, हो की नाही? आकाशातून आता अग्नी पडेल आणि या पृथ्वीचा नाश होईल. सगळ्यात आधी महत्वाचं काय, आपला विश्वास आहे का असं होते की नाही? सगळ्यात आधी नोवाने विश्वास ठेवला आणि तारू बांधला. तीच परिस्थिती आहे. आता पृथ्वी पुन्हा एकदा संपल्या जाणार. आता आकाशातून आग येईल, आगीचे बाण येतील, पूर्ण पृथ्वी नष्ट होईल. ती आजही होऊ शकतं, आजपासून 1000 वर्षांनी होऊ शकतं, ते तुम्हाला माहित नाही, पण तसं होणार आहे. तर पहिली गोष्ट, आपला विश्वास आहे का? इथून आपली सुरुवात झाली पाहिजे. का खरंच असं काही होते का? कारण बा मी तर इतके वर्ष आहो या जगात, असं तर कधी झालं नाही, हो की नाही? हा विचार तर नोआनेही केला असेल. त्याचं तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त वय होतं. तर असं कधी झालं नाही. पण बायबल आपल्याला सांगतं की एकदा पाण्याने अंत झाला, दुसऱ्यांचा जो अंत होईल तो अग्नीने होईल.
म्हणून पहिलं आहे की आपला विश्वास या गोष्टीवर आहे का. दुसरा, जेव्हा तुमचा खरंच या गोष्टीवर विश्वास बसतो, तुमचा विश्वास याच्यावर बसल्यानंतर नोआने काय केलं, आपल्या कुटुंबियाजवळ गेला त्यांना सूचित करण्यासाठी. हा तो वडील होता त्या कुटुंबियाचा. आज आपले आई वडील, तुम्ही कोणाची तरी आई आहात, कोणाचे तुम्ही वडील आहात, काही मुलं असतील ज्यांचं इथं लग्न झालं नाही, ते दिवशी एक दिवस वडील होतील. तुम्ही कधी तुमच्या कुटुंबियाजवळ गेले की अरे या पृथ्वीचा नाश होणार आहे, या पृथ्वीचा नाश होणार आहे, आकाशातून अग्नी येणार आहे, हे सगळं तो खतम करेल, हे बायबल सांगतं, याच्यावर माझा विश्वास आहे आणि आपल्याला वाचलं पाहिजे, कारण आपल्याला माहित नाही कधी होणार आहे. काय ह्या मूर्खताच्या गोष्टी आहेत. नोआच्या दिवसात एक नोआचं कुटुंब होतं, बाकीचं जग होतं जे त्याला मूर्ख म्हणायचं. म्हणून त्या तारूत फक्त एकच कुटुंब गेलं. आपण कुठं आहोत, आपली परिस्थिती काय आहे, आपला विश्वास आहे असं काही होणार आहे. आणि जर आपण म्हणू की हो माझा विश्वास आहे असं होईल, मग नोआने फक्त विश्वास ठेवून तो वाचला असता का? का माझा विश्वास आहे वादळ येईल, येऊ दे पाणी, काही नाही होत, पण माझा विश्वास आहे. नाही, त्याने तारू बांधले, त्याने आपलं घर बांधलं, ज्याला त्याने तारू म्हटलं, त्याच्यात त्याने आपले कुटुंब आणलं. घर हे कुटुंबातले व्यक्ती आहेत. मग आपला जेव्हा या गोष्टीवर विश्वास आहे, प्रश्न तुम्हा प्रत्येकासाठी आपल्या जीवनात, आपण म्हणतो आपण ख्रिस्ती आहो आणि तुम्हाला वारंवार बायबलमध्येही लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे, तो आपले लोक उचलून घेईल, या जगावर पृथ्वीचा देवाचा प्रकोप येईल, आगीने हे पृथ्वी खतम केल्या जाईल. कित्येक लोक तुम्ही जे आई वडील आहात, आपल्या मुलांना जाऊन तुम्ही या गोष्टी सांगितल्या आहे की नाही. आपला विश्वास आहे आपण म्हणतो. मग तुम्ही रेडी केलं का आपल्या कुटुंबियाला, की तुम्हाला माहित नाही की असं होणार आहे, की आपला विश्वास नाही आहे असं होणार आहे. म्हणजे आज माझा संदेश तुम्हाला यासाठी आहे की कुठे आपलं चुकत आहे, कुठे आपण चुकत आहोत, की आपल्याला माहित आहे या गोष्टी होत आहे. मी तुम्हाला संदेशादरम्यान सदैव देवाच्या न्यायाविषयी सांगत असतो, त्याच्यातून वाचण्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो. तर या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात, आपण संदेश ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर आपण करतो काय. ही सभा झाल्यानंतर आपण आपले झूम कॉल एंड करून करतो काय. कधी आपण आपला मुलगा, आपली मुलगी, आपला नातू, जे वडील असेल ते आपली बायको, बायको असेल तर आपला नवरा, आपले कुटुंब, यांना आपल्या पूर्ण जीवनात कधी तुम्ही सूचित केलं का, की अरे हे होणार आहे, कुठल्याही क्षणी सुरुवात होऊ शकतं. याला वाचण्यासाठी जसं नोआनं तारू बांधलं, तसं पहिले नोआने काय केलं असेल, सरळ घरी घेऊन लाकडं घेऊन तारू बांधणं चालू केलं का? नाही. त्याने आपल्या कुटुंबियाला सूचित केलं असेल, त्यांना विश्वासात घेतलं असेल, त्यांना एकत्रित आणलं असेल, त्यांची मदत घेतली असेल, त्यांनी एकामेकासाठी मदत केली असेल आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीवर, न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवला असेल आणि त्याने तारू बांधला. तसंच माझ्या ख्रिस्ती कुटुंबियांनो, मला तुमचं जीवन माहित नाही, पण जर तुम्ही ख्रिस्ती धर्मात असाल तर तुम्ही या गोष्टी कधीच करणार ना. कारण कुटुंबियात धर्मातले लोक, मी तुम्हाला आधीच सांगत असतो पहिल्या दिवसापासून, त्यांना काहीच या गोष्टीची वाटत नाही की काय आहे हे खरं आहे, वादळ येणार आहे, पृथ्वी खतम होणार आहे. म्हणून तुम्हाला मी सदैव सांगत असतो, जे धर्मात आहेत ते स्वर्गात जात नाहीत. धर्म हा मनुष्याने बनवला.
देवाने कधी आदामाला तुला मी बनून आता मी तुला ख्रिस्ती म्हणतो असं म्हटलं नाही. तर त्याने म्हटलं की तू माझ्यासोबत सहभागिता कर, म्हणजे त्यानं नातं बनवलं. म्हणून जर आपण धर्मात असलो, आपल्याला या गोष्टी आहे माहित आहे, कानावर पडतात, सांगत असतात, पण या गोष्टीचा आपल्यावर काहीच असर होत नाही. का? आपण धर्मात आहोत. पण जर आपल्याला खरंच देवाची भीती असेल, त्याचं वचन जे बायबल सांगतं त्याच्यावर आपला विश्वास असेल, तर सगळ्यात आधी काय करू आपण? सगळ्यात आधी आपण स्वतःला सावरू, स्वतःला बचावू. जे तारणामुळे होतं, का? कारण तुम्हाला माहित पडेल की इथे प्रकोप येणार आहे, देवाचा न्याय होणार आहे आणि मी याच्यातून वाचलो पाहिजे. म्हणून त्याला वाचण्यासाठी काय करतो आपण? वाचण्यासाठी आपण देवाजवळ धाव घेतो. जो तुमच्या पापासाठी मेला, त्याला आपण क्षमा मागतो, त्याला याचना करतो की प्रभू मला तू वाचव. नोआ हा तारू बांधल्याने तारल्या गेला की त्याच्या आधी तारल्या गेला असेल? सुंदर प्रश्न आहे, विचार करा. तारण नोआचं कधी झालं असेल? तारू बांधला, वादळ आलं, पाऊस आला, जितके दिवस या पृथ्वीवर पाऊस होता त्यातून तो वाचल्या गेला आणि मग तो तारला असेल का? जेव्हा देवाने त्याला चेतावणी दिली, त्याने विश्वासाने ते ग्रहण केलं आणि मग तेव्हाच तो वाचला असेल. त्याचं तारण तारू बांधण्याच्या आधीच झालं. शरीराने तो त्या तारूमुळे वाचला. दोघी गोष्टी लक्षात ठेवा. नोआ जेव्हा देवाने त्याला सावध केलं, त्याने विश्वासाने त्याला ग्रहण केलं, तो तारल्या गेला. कारण तारण सदैव कृपेने आणि विश्वासाद्वारे आहे. आणि जेव्हा त्याचा विश्वास बसला, तेव्हाच त्याने हे अतिभव्य तारू बांधला. म्हणजे त्याचं तारण जेव्हा देवाने त्याला चेतावणी दिली, याने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं आध्यात्मिकरित्या तारण झालं आणि शारीरिकरित्या तो आणि त्याचं कुटुंब त्या तारूमध्ये वाचलं. म्हणजे सगळ्यात आधी काय येतं? तारण येतं. त्याच्याशिवाय तुम्ही कुठली स्टेप करत ना. तुम्ही आपल्या कुटुंबासोबत जाऊही शकत ना. तुम्ही जाणार सुद्धा नाही जोपर्यंत तुम्ही वाचले नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टी किंवा या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जो स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, तो एक शब्दही काढत नाही. एकही बाप आपल्या मुलाला सांगतही नाही का रे तुला वाचलं पाहिजे, तू मरशील एक दिवस, तुला माहित नाही कधी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या पापासाठी मेला. जोपर्यंत तू त्याला स्वीकारणार नाहीस, जोपर्यंत तू त्याच्याकडे धाव घेणार नाहीस, तुझा आत्मा बचावणार नाही. एकही बाप सांगत नाही. एकही बाप सांगत नाही. पण मी ख्रिस्ती आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, धर्मातले लोक त्यांना काहीच वाटत नाही. त्यांना फक्त हे पुस्तक आहे बायबल. पण जो बाप, कारण प्रत्येक बाप आपल्या कुटुंबासाठी नोआ आहे. ज्याला हे सत्य कळलं, तो नोआ सारखा आपल्या कुटुंबाकडे धावतो. कारण मी वाचलो, तुम्हीही वाचा. मी कुठल्या रीतीने वाचलो त्या रीतीने तो सांगतो. का? कारण तो विश्वास ठेवतो. आता त्याला देवाचा भय सुद्धा आहे का हे होणार आहे, आणि तो आपल्या कुटुंबाजवळ जातो. तो आपलं घर प्रस्थापित करतो. नोआने तारू बांधला, इथे ख्रिस्ती घर बनल्या जातं. खरं ख्रिस्ती घर. जो बाप ते घर चालवतं, ती आई जी त्याला साथ देते, जे मुलं ते आपल्या आई वडील जे देवाविषयी सांगतात, त्याला विश्वासाने कबूल करतात. जरी अवतीभोवतीचं जग नोआच्या दिवसासारखं त्यांना देवाची काहीच, खऱ्या देवाची जाणीव नाही, पण ते नोआचं कुटुंब
या जगाच्या पाठीवर एकटं कुटुंब जे वाचण्यात आलं, ते कशामुळे? तर तो जो वडील होता, तो नोआ जो होता, त्याने देवावर विश्वास ठेवला. तो तारल्या गेला. तो सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाजवळ गेला. त्याने तारू बांधला. आपण कुठे आहोत? आपला काय सीन आहे? मी ज्या दिवशी तारल्या गेलो, सगळ्यात आधी पहिले मी स्वतःला वाचवलं, हो की नाही? म्हणूनच मी तारल्या गेलो. का? कारण मला कळलं की न्याय होणार आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला कळलं की मी मरणार आहो. मला कळलं की मला या अग्नीत टाकण्यात येईल, कारण मला कळलं मी पापी आहो. मग मी काय केलं असेल? तर मला कळलं की प्रभू येशू ख्रिस्त हाच मला वाचू शकतो. कारण तो माझ्या पापासाठी क्रुसावर मेला. मी त्याला क्षमा मागितली, म्हटलं प्रभू मला तू वाचव. आणि मी त्याला हाक मारली, त्याने मला वाचवलं. मी तारल्या गेलो, जसं नोआचं तारण झालं. दुसऱ्या क्षणी काय करतो मी? दुसऱ्या क्षणी मी माझ्या बायकोजवळ धावलो. नोआने काय केलं असेल? आपल्या कुटुंबाजवळ धावला. कोणावर प्रीती करता तुम्ही या जगात सगळ्यात मोठी? आपल्या कुटुंबावर. कोणाकडे धावाल? आपल्या कुटुंबाजवळ. की अरे नेहा, हे कधीच आपण केलं नाही. आपण पापी आहोत, तुला माहित आहे का? तिला त्या गोष्टी समजल्या. तिनं देवाचा स्वीकार केला. मी माझ्या मुलाकडे धावलो. तो बचावल्या गेला. हे जे घर आहे, हे माझं तारू आहे. इथे मी पाप आत येऊ देत नाही. मी माझ्या कुटुंबामध्ये नोआ सारखा प्रार्थनेने, देवाच्या वचनाने, त्याच्या नीतिमानाने माझं कुटुंब बचावण्याचा प्रयत्न करतो, कारण मला माहित आहे की देवाचा प्रकोप येणार आहे. हे माझं झालं. प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी, तुम्ही कधी धावलेत? कारण जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही, तोपर्यंत आपण तारल्या जात नाही. जोपर्यंत आपल्याला गरज भासत नाही, जोपर्यंत आपल्याला देवाची भीतीच नाही का असं काहीतरी होणार आहे, तोपर्यंत तुम्ही सांगणार ना. उदाहरण देतो मी तुम्हाला. असं नाही का आपण सांगत नाही. आपण सांगतो त्या गोष्टीविषयी, ज्या गोष्टीविषयी आपल्याला विश्वास आहे. असं नाही की आपल्या कुटुंबाला आपण बचावत नाही. उदाहरण देतो तुम्हाला. टीव्हीवर न्यूज आली का कोविड आला. लोक मरत आहेत आता. तुम्हा सगळ्यांनी विश्वास ठेवला. आपल्या कुटुंबाजवळ तुम्ही सगळे धावलेत. अरे मास्क घाल. अरे बाहेर जाऊ नको. अरे ह्या गोष्टी कर. अरे वॅक्सिन घे. अरे तोंडाला बांध. अरे ड्युटी सगळी जाऊ दे. अरे घरात थांब. कशामुळे? तुमचा विश्वास बसला का कोविड आला, लोक मरत आहेत. म्हणून काय फरक आहे या गोष्टीत आणि देवाच्या शब्दात? का आपण सांगत नाही? कारण आपला विश्वास नाही की असं काहीतरी होते. ज्या गोष्टीवर आपला विश्वास आहे, त्या गोष्टी ज्या टीव्हीनं तुम्हाला सांगितल्या, त्याच्यामुळे तुम्ही आपले दार बंद करून ठेवलेत, कुलूप लावलेत आपण, की आपण वाचलो पाहिजे शारीरिकरित्या. का? कारण आपला विश्वास बसला. प्लस आपण अधिक काय काय माहिती भेटते, काय काय होणार आहे, कसं मी काय करू, कसा मी वाचू, या सगळ्या विषयी तुम्ही प्रत्येकाने धाव घेतली. आणि त्यात काही वाईट नाही. पण देवाच्या शब्दावर जेव्हा देवाचा प्रकोप येणार आहे, जेव्हा हे सगळं तो खतम करणार आहे, का आपण आपल्या कुटुंबांना कधीच सांगत नाही? का हा संदेश झाल्यावर कुठलीही आई, कुठलाच वडील आपल्या मुलासोबत जात नाही आणि त्याला सांगत नाही? कारण आपला विश्वास बसत नाही. आपण ऐकतो, आपल्याला बरं वाटते.
आपल्याला चांगल्या वाटतात गोष्टी, चांगला बोलला, पण त्या कोविड सारखं आपण धावत नाही. जे नोवानं केलं ते आपण करत नाही. का? कारण आपला विश्वास नाही. जेव्हा आपला विश्वास नाही, तेव्हा आपल्याला देवाची भीती नाही. जेव्हा आपल्याला देवाची भीती नाही, आपण जे पाहिजे ते करतो. नोवाने त्याचं कुटुंब बचावलं विश्वासाने. त्याने विश्वास ठेवला. त्याने वडील म्हणून पहिले स्वतः विश्वास ठेवला. म्हणून वडिलांसाठी जरी या फादर डेचा मेसेज नाही, फादर डे होऊन गेला, सगळ्यात महत्वाचं वडिलांसाठी त्याला देवानं नेमून ठेवला आहे. पहिला आदाम बनवण्यात आला, नंतर हवा बनवण्यात आली, त्याला त्याला सहभागित आहे म्हणून. वडील हा घराचं हेड असतं, शिष्य, आणि त्याचा हेड हा ख्रिस्त असतो. हा सिक्वेन्स देवाने लावला. म्हणून नोवाला जेव्हा हे कळलं, तो आपल्या कुटुंबाकडे पळाला त्याला वाचवण्यासाठी. त्याने आपलं मजबूत तारू बांधला. प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या घरात पाऊस येतो का? नोवाने जेव्हा तारू बांधला, त्या तारूत जेव्हा पाणी आलं असतं तर ते जहाज बुडालं असतं. आज तीच परिस्थिती आहे तुमच्या घरात जेव्हा पाप येतं. का? कारण तुमचा विश्वास नाही. पहिली गोष्ट, तुमचे घर त्या तारू सारखे मजबूत नाहीत, कारण आपला विश्वास नाही. म्हणून बाहेरील जे पाणी आहे ते सदैव आत बाहेर होत राहतं. आणि हे सगळे जहाज, हे सगळे घर बुडून जातील. कारण तारूत जर पाणी आलं तर तो तारू टिकून राहणार नाही, तो बुडून जाईल. जर तुमचं घर विश्वासावर नाही बनलं, तुम्ही जर हे घर देवाच्या वचनावर नाही बांधलं, तर ह्या जगातले जे पाप आहेत तुमच्या घरात सहज शिरतात, येत जात राहतात. फक्त जेव्हा जास्त वाढतं आपण त्या गोष्टीचा भाऊ करतो. आपल्याला प्रॉब्लेमच समजत नाही की कुठे होत आहे. आपल्यापाशी उत्तर आहे, मग काय करावं आम्ही? अरे जे करायला सांगतो ते करत ना. का? कारण विश्वास नाही का ही गोष्ट मला वाचू शकते. जहाज डुबत आहे. देवाचा संदेष्टा येऊन संदेश सांगतो, वचन सांगतो, कसं वाचल्या गेलं पाहिजे सांगतो. मग आपण वाचत का नाही? का? कारण जो तो सांगतो त्याच्यावर आपला विश्वास नाही. पण नोआचं एक कुटुंब ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, ते वाचण्यात आलं. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं इन्स्टिट्यूशन आहे या जगातलं. आणि जे कुटुंब देवाच्या वचनावर, जो त्या वचनात त्याने लिहून दिलेला आहे ते तुम्हाला सांगतो, त्याच्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर ते घर जे आहे आणि त्या घरातले सगळे व्यक्ती मारल्या जातील, ते सगळे डुबतील आणि हे सगळे लोक मेल्यानंतर अनंताच्या नरकात टाकल्यात जाईल. का? कारण यांचा देवाच्या वचनावर विश्वास नव्हता. रोमकरास पत्र 3:18 सांगते, त्यांच्या डोळ्यांसमोर आपण बोलत आहोत देवाच्या भयाविषयी. कारण देवाचा जेव्हा भय तुमच्या हृदयात येईल, तेव्हा तुमच्या हृदयात शांती सुद्धा येईल. रोमकरास पत्र 3:18 लिहून ठेवा. रोमकरास पत्र 3:18 सांगते, त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. कारण विश्वास येतो कधी? जेव्हा आपल्याला त्याचा भय येते. आज आपण जे पाहिजे ते वागतो, बोलतो, कशामुळे?
कारण देव म्हणजे आपल्यासाठी एक एक शब्द नाही आपल्यासाठी. मी तो शब्दही म्हणू शकत नाही ज्या दृष्टिकोनातून लोक देवाला समजतात. एका माणसाची किंमत खूप जास्त आहे आपल्या डोळ्यासमोर, पण देवाची आपल्याला किंमत नाही. का? कारण आपल्याला देवाचं भयच नाही. जेव्हा तुम्हाला भय नाही, तुमचं घरही तुम्ही निर्मित करू शकत नाही. विश्वास जेव्हा येतो, देवाचं भय सुद्धा येतं आणि तुम्हाला कळतं की या सगळ्या गोष्टी होणार आहे. पहिले तुम्ही स्वतःला वाचवता, नंतर आपल्या कुटुंबाला वाचवता आणि तुमचं ख्रिस्त घर, ख्रिस्ती कुटुंब बनतं. जरी तुमच्या अवतीभोवतीवाले तुम्हाला मूर्खात काढतात, नोआच्या दिवसात तुम्हाला काय वाटलं? ते लोक त्यांना सपोर्ट करायला आले असतील की त्याला मूर्खात काढलं? की कुठून पाऊस येणार आहे? काय बोलत आहेस तू? आम्ही इकडे मजा करत आहोत आणि तू तारू बांधत आहे? पण त्याने विश्वासाने तो तारू बांधला, कारण त्याला देवाचा भय होता. जोपर्यंत पहिले तुमचा विश्वास, विश्वासासोबत तुमचा देवाविषयीचा भय जोपर्यंत तुमच्या हृदयात येत नाही, तुम्ही एक स्टेपही करत ना. हा कॉल संपल्यावर एंड मीटिंग होऊन जाईल, वी आर डन, झाला आपला दिवस, पुढच्या शनिवारी भेटू. पण जेव्हा देवाचा भय तुमच्या हृदयात येईल, तुम्ही त्याच्यासोबत चालाल. त्याच्या वचनाविषयी तुम्हाला काय राहील? ओढ राहील. तो काय म्हणतो मला तू सांग. कोविडचा भय तुम्हाला सांगितलं. काय काय करावं लागतं? कसा मास्क बनवता येईल? कुठली गोळी घेऊ? किती गरम पाणी पिऊ? कोणापासून दूर राहू? कोविडचं भय होतं. आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं. जेव्हा देवाचं भय येईल, त्याचे वचन तुम्ही वाचाल. जेव्हा त्याला तुम्ही स्वीकाराल, त्याचे वचन तुम्ही वाचाल की मी काय काय केलं पाहिजे. जशी तुम्हाला शारीरिक भूक आहे, तशी तुमची देवाच्या वचनासाठी आध्यात्मिक भूक वाढेल. देवाचं भय. काही वचन मी तुमच्यासाठी वाचतो. हे सगळे वचन देवाच्या भयासाठी तुम्ही लिहून ठेवा. कारण हे जर तुमच्यापाशी नसतील, देवाचं भय जर तुमच्या जीवनात नसेल, तर पाप तुमच्या जीवनात येत जात राहील. नीती सूत्रे याचा पहिला अध्याय 7वं वचन. सगळे वचन या भयाविषयी लिहून ठेवा. नीती सूत्रे याचा पहिला अध्याय 7वं वचन. परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्याचं भय येईल, त्याच्याविषयी तुम्ही घाबराल की हा देव आहे, हा माझा न्याय करेल. पहिले तर तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या आत्म्यासाठी त्याला भीक मागाल. त्या दिवशी तुम्ही तारल्या जाल. तो भय तुमच्या हृदयात येईल का याने मला वाचवलं. जोपर्यंत भय येत नाही तोपर्यंत तुम्ही देवासोबत तारण्यासाठी जात सुद्धा ना. का? कारण आपल्याला भयच नाही त्या गोष्टीचा का हा काही आपल्याला आपला न्याय करेल. का? कारण आपल्याला माहित आहे गॉड इज लव्ह. देव प्रेम करणारा आहे. कारण तुम्हाला हे शिकवलं जेव्हा जातं, तुम्हाला त्याच्या भयाविषयी जराही माहिती दिल्या जात नाही. जर देवाविषयीच एकच गोष्ट मी तुम्हाला सांगत राहिलो की देवप्रीती आहे, पण तुम्हाला हे सांगितलं नाही की देव पवित्र सुद्धा आहे. देव न्यायाधीश सुद्धा आहे. देवाचा प्रकोप सुद्धा या पृथ्वीवर येणार आहे आणि तुम्ही वाचले पाहिजे. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही आणि फक्त देवप्रीती आहे एवढं सांगितलं, त्याचं भय तुमच्या जीवनात कधीच राहणार नाही. नीतीसूत्रे याचा पहिला अध्याय 7वं वचन लिहून ठेवा. परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे. म्हणजे आपण स्वतःला हुशार समजतो. आज सगळेच लोक स्वतःला हुशार समजतात की मला शिकू नको, मी शहाणाच आहे. तुम्ही स्वतःहून कधीच शहाणे होऊ शकत नाही. तर परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे. मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. जे मूर्ख आहेत
त्यांना या सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत. जे मी आज सांगत आहो संदेश, तोही त्यांच्यासाठी तुच्छ आहे. कारण देवाचं भय नाही. जेव्हा त्याचं भय येतं तेव्हा ज्ञानाची सुरुवात होते. आणखी एक वचन लिहा, नीतिसूत्रे 8:13. नीतिसूत्रे 8:13. परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे. परमेश्वराचं भय, वाईटाचा द्वेष. आज तर लोकांना जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात त्यांना वाईट काय आहे हे पण माहित नाही. सब चलता है. एवढं काही लावून घ्यायची गरज नाही, सगळंच चालते. का? कारण तुम्हाला भय नाही देवाचा. म्हणून तुम्हाला हे समजत नाही की वाईट काय आहे. जे वाईट देवाच्या दृष्टिकोनातून आहे तुमच्यासाठी ते चांगलं आहे. कशामुळे? कारण तुम्हाला देवाचा भय नाही. परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे. मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिलवाणी यांचा मी द्वेष करते. कधी? जेव्हा परमेश्वराचा भय येतो. जेव्हा तुम्हाला माहित आहे का देव बघत आहे, मी काय बोलत आहे हे तो बघत आहे, मी काय बघत आहे हे तो बघत आहे, माझं हृदयात काय आहे हे ते बघत आहे, मी काय वाईट योजना राखत आहे हा तो बघत आहे. परमेश्वराचे भय. कुठला मनुष्य बघतो का नाही मला माहित नाही, पण माझा देव मला बघत आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तारल्या जाल, जेव्हा तुम्ही देवाचे व्हाल. पण जेव्हा तुम्ही धर्मात असाल तुम्हाला काहीच भय नाही, काहीच फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं मागे, हो की नाही, आपल्यासाठी पाप ही एक छोटीशी गोष्ट आहे. पाप हा शब्दच नाही आपल्या जीवनात. नीतिसूत्रे आणखी वचन 14:26 लिहून ठेवा. नीतिसूत्रे 14:26. परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे. जेव्हा त्याचा भय येतो तेव्हाच विश्वास येतो. आज फक्त आपल्यापाशी विश्वास आहे, माझा विश्वास आहे, पण भय नाही मला त्याचं. मला विश्वास आहे की तो मला स्वर्गात घेईल, मला विश्वासच आहे मी देवाचा मुलगा आहे, मला विश्वासच आहे तो मला स्वर्गातच मेल्यावर आहेच मी. तुला फक्त पोकळा विश्वास आहे, तुला देवाचं भय नाही. कारण तुझं जीवन हे पापाने भरलेलं आहे. का? कारण मला फक्त विश्वास आहे, त्याचा भय नाही. पण विश्वास कशाने आला पाहिजे? त्याच्या भयाद्वारे विश्वास येतो. काय आहे वचन? नीतिसूत्रे 14:26. परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे आणि त्यांच्या मुलांसाठी आश्रयस्थान आहे. जे त्याची मुलं आहेत. कोण आहे त्याची मुलं? जे तारलेली आहेत. तारण कधी होतं? जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आत्म्याविषयी भय वाटतो की मी वाचल्या गेलो पाहिजे, देवाचा प्रकोप माझ्यावर येईल, आणि तुम्ही देवाजवळ जाता, तो त्याला वाचवण्यासाठी विनंती करता, त्याला हाक मारता, तो तुम्हाला वाचवतो. कारण तो तुमच्या पापासाठी मेला. ते तुमचे पाप होते, ते माझे पाप होते, ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मेला. आता तो पुन्हा येणार, आपल्या मुलांनाच घेणार. नंतर या पृथ्वीवर प्रकोप येईल, सगळी पृथ्वी तो नष्ट करेल, प्रत्येक व्यक्तीचा न्याय करेल, प्रत्येकाला उभा करेल. प्रत्येक जण त्याच्या जीवनात असताना काय काय बोलला, काय काय वागला, या सगळ्या गोष्टीचा न्याय करेल. आहे का भय? काहीच वाटत नाही. बघून घेऊ. का? कारण भय नाही. कारण आपण तारल्याच गेलो नाही, आपण कधी देवाचा स्वीकारच केला नाही, म्हणून देवाचा आपल्याला भय सुद्धा वाटत नाही. पण ती देवाची लोक असतात. काय सांगितलं वचन? आणि ज्या मुलांसाठी ती आश्रयस्थान असते. काय? तर देवाचं भय. पुन्हा आणखी एक वचन लिहा. नीतिसूत्र 14:27. नीतिसूत्रे 14:27. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे. तुम्ही म्हणाल हे भय कशाला मी घेऊ? कारण याच्यातच जीवनाचा झरा आहे, याच्यातच जीवन आहे. तो तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवतो. त्याचं ओझ हलका आहे, म्हणून तो म्हणतो माझं ओझ घ्या. या जगाचं जेव्हा तुम्ही ओझ घेता तो तुम्हाला क्षणिक शांती देतं, पण अनंतकाळचा त्रास तुम्हाला देतं. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे. याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर राहावे. मरण्याच्या जाळापासून दूर राहावे. जीवनाचा झरा काय? परमेश्वराचं भय.
जोपर्यंत हे भय येत नाही, तुम्ही ख्रिस्ती जीवनही जगू शकत ना. तुम्ही आपल्या कुटुंबाला कधी सांगणार सुद्धा ना देवाविषयी. फक्त तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी देवाविषयीच्या करत राहाल. नीतिसूत्रे आणखी एक वचन लिहा 3:7. नीतिसूत्रे 3:7. तू आपल्या दृष्टीने ज्ञानी असू नकोस. तो म्हणत आहे तू स्वतःला खूप हुशार समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा. तो म्हणतो तू स्वतःला नको स्वतः हुशार समजू. आज आपण काय बघतो? आज मी तर इतके लोक आहे मी ज्यांच्या संग बोलतो. माझं बोलणं सुरुवात होण्याच्या आधीच ते मला स्टॉप करतात. म्हणते चल सरक दुसऱ्याला दे. त्यांना हे समजत नाही का तो माझा नकार करत नाही. त्यांना हे समजत नाही का तो देवाचा नकार करतात. देवाचा संदेश तर जेव्हा तुमच्या जवळ येतो त्याच्या वचनाविषयी तुम्हाला सांगतो. तुम्ही त्या मनुष्याचा, त्या व्यक्तीचा नकार करत नाही, तर त्या जिवंत देवाचा. कारण देव तुमच्या स्वप्नात येऊन किंवा तुमच्या कानात एंजल पाठवून तुम्हाला सांगत नाही, तर देवाचे संदेश ते तो यूज करतो. देवाचे वचन तुम्हाला सांगतात, त्याच्याविषयी तुम्हाला सत्य सांगतात. आपण जेव्हा त्याला म्हणतो पुढे हो, तेव्हा आपण देवाला म्हणतो पुढे हो. का? कारण आपल्याला त्याचा भय नाही. तुम्हाला त्याचा भय नाही, चांगली गोष्ट आहे. आज देव तुमच्या हाती आहे. तुम्ही मेल्यानंतर तुम्ही देवाच्या हाती असता. आणखी एक वचन नीतिसूत्र 19:23. नीतिसूत्र 19:23. परमेश्वराचा आदर दया तो त्यास पात्र आहे आणि तो जीवनाकडे नेतो आणि ज्या कुणाकडे ते आहे तो समाधानी आहे. ज्याच्याकडे हे आहे तो समाधानी आहे आणि त्यांची संकटाने हानी होणार नाही. कुठलंही संकट आलं तर त्याची हानी होत नाही. सगळ्या गोष्टीचा उगम तिथून होतो. आपल्याला स्वतःला चेक करणार या संदेशाद्वारे. मला माहित आहे, मी तुमच्याविषयी सांगत नाही, मी याच्यातलाच होतो. मी बाई खूप चांगला आहो आणि तुम्ही वाईट आहे, मी हे सांगत नाही. मी हे सांगत आहो की मी असाच होतो. मी हाच वाईट होतो. यातल्या या सगळ्या गोष्टी मूर्खपणाच्या माझ्यासाठी होत्या. ज्या दिवसापर्यंत मला सत्य कळलं नाही. ज्या दिवशी मला सत्य कळलं, मी वाचल्या गेलो, मी माझ्या कुटुंबासाठी गेलो, त्या दिवशी माझा तारू हा बांधला. माझं कुटुंब, मी त्यांना आत घेतलं. मी बाकीच्यांनाही आत घेण्याचा प्रयत्न केला जसं नोआनं केलं असेल. आजही तेच करत आहोत, मरेपर्यंत तेच करेल. की आत या, वाचल्या जाऊ. पण निर्णय प्रत्येक व्यक्तीचा आहे का त्याच्यावर तो विश्वास ठेवतो का? त्याला देवाचं भय आहे का? त्याला वाटते का मला या गोष्टीची गरज आहे? तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. कारण आपण देवाला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. कौटुंबिक तारणारा नाही म्हणत त्याला, वैयक्तिक. प्रत्येक व्यक्तीनं स्वतः डिसिजन घ्यावं लागतं, की मला येशू ख्रिस्ताची गरज आहे का? आज तर मी इतके ख्रिस्ती लोक बघतो त्यांना देव कोण आहे हेही समजत नाही. सगळेच देव सारखे आहे. इथपर्यंत आपली परिस्थिती आहे. हे का होतं? कारण देवाचं आपल्याला भय नाही. व्यर्थ तोंडातून देवाचं नाव का घेतो आपण? कारण देवाचं आपल्याला भय नाही. जेव्हा त्याचा भय तुमच्या हृदयात येईल, पहिले तुम्ही स्वतःला वाचवाल, नंतर आपल्या कुटुंबाला वाचवाल. का? कारण एक दिवस असा येईल, ज्या दिवशी ही संधी संपून जाईल. त्या दिवशी काय होईल? ही संधी संपून जाईल आणि आपल्याला ही वेळ रोज-रोज सापडणार नाही. हो, देव प्रेमळ आहे. पण 2 पेत्र 3:10 सांगतं, वचन लिहून ठेवा. 2 पेत्र 3:10. परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल. जेव्हा चोरी होते, तुम्हाला सकाळी माहित पडतं चोरी झाली. तर चोर तुम्हाला पत्र लिहून सांगत नाही, की मी आज संध्याकाळी येणार आहे. पण तुम्ही सदैव कुलप लावून दारं बंद करून झोपता, कारण तुम्हाला माहित नाही की कधीही चोर येऊ शकतो. पण तुम्ही रेडी आहात, कारण त्या मनुष्याची, त्या चोराची तुम्हाला भीती आहे.
2 पेत्र 3दा सांगतं, परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीशी होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडीस येतील. आजही होऊ शकतं, या संदेशादरम्यान होऊ शकतं. चोर सांगून येत नाही आणि प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल. जेव्हा तुम्हाला वाटतं की असं कधीच असं होणार नाही, तो त्या काळात तो येईल आणि संधी संपून जाईल. आपले जे लोक आहे, त्याचे मुलं जे आहे, ज्याला देवाचा भय आहे, जो आपलं जीवन त्याच्या भयात आणि विश्वासाने जगतो, त्यांना तो उचलून घेईल. आणि राहिलेले जे आहेत ते काय करतील? वचन लिहून ठेवा. रेव्हलेशन, प्रकटीकरण 6, 15 आणि 16. तर काय करतील? ज्यांना आता देवाचा भय नाही, तो प्रभूचा दिवस आल्यानंतर ते काय करतील, तेव्हा त्यांना भय आहे का याच्याविषयी लिहून ठेवा. प्रकटीकरण 6, 15 आणि 16. मग सर्व लोक गुहेत पर्वतांच्या खडकाच्या मागे लपलेले, त्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते. प्रत्येक व्यक्ती गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली. आणि 16वं वचन सांगतं, लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, आमच्यावर पळा. पर्वताला आमच्यावर पळा, इतकी आता त्यांना भीती आहे. का? कारण जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरून आम्हाला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा. हा जो भय जेव्हा प्रभूच्या येण्याच्या आधी असला पाहिजे होता आणि आपण वाचलो असतो, त्याच्यानंतरचा भय काहीच कामाचा नाही. हा भय इतका आहे का लोक मृत्यूसाठी याचना करतील पण मृत्यू भेटणार नाही. काय वचन सांगतं? लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, आमच्यावर पळा, आम्हाला खतम कर तू. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरून आम्हाला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा. मी स्वतःला खूप ब्लेस समजतो, आशीर्वादित, का हा जो देवाचा भय आहे मला आधीच कळला. ज्या दिवशी मला तो भय कळला त्या दिवशी मी देवाला याचना केली की मला वाचव माझ्या प्रभू. आणि तो सुवार्तेचा प्रकाश माझ्या हृदयात पडला. मी वाचल्या गेलो. त्या क्षणात 1 सेकंदानंतर सगळ्यात आधी हाक मारली माझ्या बायकोला, त्यानंतर माझ्या मुलाला, आणि मी माझा तारूप बांधला. माझं घर हे त्यातले कुटुंबातले व्यक्ती आहेत, या भिंती नाहीत. यांना मी एकत्रित घेतलं की वादळ येणार आहे, देवाचा प्रकोप येणार आहे. कारण त्याची भीती माझ्या हृदयात आली आणि माझं जीवन सुरू झालं. तो जीवनाचा झरा सुरू झाला. कशामुळे? त्या भीतीमुळे. जरी म्हणायला ती भीती आहे, पण सगळ्या गोष्टीचा उगम तिथून होतो. मी माझं तारू बांधलं. मी माझ्या मुलांना शिकवतो की तू मी गेल्यावर सुद्धा हे तारू तू टिकून ठेव. तुझे कुटुंब येतील, तुझी बायको येईल, तुझे मुलं येतील. मी गेल्यानंतर सुद्धा हा तारू तू टिकून ठेव. तू आपल्या मुलांना सुद्धा सांगजो का परमेश्वराचं भय ठेव. मी त्याला शिकवतो, रोज सांगतो, देवाच्या वचनातून शिकवतो. कारण मी माझ्या कुटुंबाचा नोवा आहे. मला देवाने इथे नेमलेलं आहे. मला त्याने हे कुटुंब दिलं आहे. कोण्या गोष्टीसाठी? तर मी माझ्या कुटुंबाला त्या येणाऱ्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी. प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे, कधी तुम्ही धावलेत आपल्या कुटुंबाजवळ? काय अशी वेळ राहील? विचार करा परिस्थिती, की एक दिवस देवाचा दिवस येईल, तुम्ही सगळे निघाल. ज्या लोकांवर, ज्या मुलांवर, ज्या मुलींवर, तुमचे मुलं मुली ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता,
ते तुम्हाला विचारतील का, आई बाबा तू मला सांगितलं का नाही, तू मला सांगितलं का नाही की मी वाचलो पाहिजे, आता मी काय करू. तुम्ही काहीच करता येत नाही, वेळ निघून गेली. म्हणून आजच वेळ आहे स्वतःला चेक करण्यासाठी. चोरासारखा तो दिवस येईल, सगळं खतम होऊन जाईल. नोहाच्या दिवसात सुद्धा त्यांना वाटलं की काहीच असं होत नाही, आणि पाऊस आला आणि सगळी पृथ्वी खतम झाली, सगळे लोक मारण्यात आले. आता ते सगळे न्यायाच्या दिवशी हजर राहतील. आजही असं काही होणार काहीच वाटत नाही. पण जेव्हा तुम्हाला देवाचा भय राहील, तुम्ही आकाशाकडे बघाल, तुम्हाला कळेल की एक दिवस देव येणार आहे. जेव्हा त्याला विश्वासाने तुम्ही कबूल कराल, त्याचं भय तुमच्या हृदयात राहील. तुमचं कुटुंब त्या नोआ सारखं तुम्ही जपून ठेवाल. नाही तर या जगातला पाऊस, हे जे पाणी, जे आज ते पाप आहे तुमच्या कुटुंबात येत जात राहील. तुमचं नाव हालत राहील. तुम्हाला कळणारच नाही की काय चुकत राहिलं आपलं सदैव. म्हणून आज आपल्याला चेक करण्याची गरज आहे. नोआ तुम्हाला सांगितलं, मी तारू बांधल्यावर वाचल्या गेल्या नाही किंवा तारल्या गेणार नाही. पहिलं त्यानं देवाचा स्वीकार केला. तुम्हाला देवाचा भय आहे का? प्रत्येक व्यक्तीनं इथे जो हजर आहे, जो शब्द ऐकत आहे, त्याने स्वतःला चेक करणं आहे की मला देवाचा खरंच भय आहे का? किंवा एक दिवस असा झाला का ज्या दिवशी मला देवाचा भय वाटला, मला माझा न्याय होणार आहे हे कळलं, आणि मी देवाजवळ याचना केली की देवा मला वाचव. कारण तो तुमचा तारणाचा दिवस राहील. जोपर्यंत तुम्हाला भय वाटत नाही, तुम्ही हाक कोणाला मारणार? तुम्हाला माहीतच नाही, तुम्हाला वाटतच नाही की मी मरणार आहो, माझा न्याय होणार आहे, मी पापी आहे, हाक मारता कोणाला? गरजच नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे सत्य आहे, तुम्ही सगळ्यात आधी त्या क्रूसाकडे धावाल. त्याला म्हणाल की मला वाचव. कारण का? कारण तुम्हाला आता त्याचा भय आला. आणि मग तुम्ही विश्वासाने त्याला ग्रहण करणार का हाच मला वाचवणार आहे, हा माझ्या पापासाठी त्या क्रूसावर मेला, हा प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा मुलगा, देवाचा कोकरा देवाने पाठवला. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहान 3:16 तुम्हाला कळेल काय असतं. त्याच्या भीतीमुळे तुम्ही त्याच्याकडे धावाल. तुम्ही विश्वासाने त्याला हाक माराल, तो कृपेने तुम्हाला पकडेल. आपल्या मुठीत तो पकडून ठेवेल. त्याच्या भयाची सुरुवात तुमच्या जीवनात होईल. तुमचं कुटुंब बनेल. तुमच्या कुटुंबातील लोक वाचतील. जे नोआच्या दिवसात घडलं ते आजही होईल. आणि हे सत्य आहे. जोपर्यंत देवाचा भय तुमच्या जीवनात येणार नाही, तुम्ही त्याला हाक मारणार ना, आणि त्याचं विश्वासू जीवन जो तुम्हाला तो देतो, जे आपण नीतिसूत्रातले सगळे वचन वाचले ते तुमच्या जीवनात अर्थहीन राहतील. पण जेव्हा देवाचं भय आपल्या जीवनात येईल, तुम्ही त्या नोआ सारखं आपलं कुटुंब एकत्रित कराल. त्या पक्षासारखं जे घट बांधतं आणि आपल्या पंखाखाली आपले पिल्ले एकत्रित करते, जे वादळ येतं त्याच्यापासून वाचण्यासाठी, तुम्हाला कळेल की या गोष्टी आपल्या जीवनात होत आहेत. म्हणून तुम्ही चेक करा. मी माझं जीवन तुम्हाला सांगितलं. मला ज्या दिवशी देवाचा भय आला त्या दिवशी मी त्याला स्वीकारलं. त्या दिवसापासून मी विश्वासाने देवाच्या वचनावर, देवाचा जो भय आहे तो माझ्या जीवनात आहे आणि तो आनंदमय आहे. तो मला आनंद देतो, तो शांती देतो,
तो जिवंत झरा आहे. आजही देवाचा दिवस चोरासारखा जर आला तर मी रेडी आहे. तो उचलल्या जाईल. मला त्याच्या नंतरचा भय नाही, कारण तिथे मी नाही. हे जे आपण प्रकटीकरणचं वचन बघितलं त्याच्यात मी नाही, कारण मला तो भय ऑलरेडी पहिलेच आला. आता मला पुन्हा घाबरायची गरज नाही. तो भय सदैव माझ्यात आहे आणि तो मला वाचवतो. पण ज्यांना आता भय नाही ते पुढे चालून म्हणतील की हे पहाडा माझ्यावर तू पळ, माझा जीव घे. कारण तो भय इतका वाईट राहील, कारण तो सिंहासनावर बसलेला प्रत्येकाचा न्याय करेल आणि त्याचा प्रकोप प्रत्येकावर येईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आजचं वचन, माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपल्याला चेक करावं, की आपलं जीवन चेक करावं, की मला देवाचा भय कधी आहे का? मी ज्या गोष्टी करते हे करत असताना मी चेक करतो का? मी जे बोलतो हे करत असताना, कारण पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावर येतो तो तुम्हाला गवाही देतो, तुम्हाला शिकवतो, तुम्हाला समजवतो, तुम्हाला तो सांगतो. जेव्हा आपण तारल्या जातो आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला या गोष्टीचा काहीच भय नाही, तर आजही वेळ आहे. प्रत्येक दिवस देव आपली वाट बघतो. तो तुमच्या हृदयावर ठोकवतो की तू ये, माझा स्वीकार कर, म्हणजे तू माझ्या प्रकोपापासून वाचशील. त्याचा भय तुमच्या हृदयात येईल. तुम्ही विश्वासाद्वारे त्याला स्वीकाराल. तो तुमचं जीवन बदलेल आणि त्या नोआसारखं तुमचं कुटुंबाची सुरुवात होईल. आणि जेव्हा देवाचा प्रकोप येण्याच्या आधी हे जे कुटुंब उचलण्यात येईल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू.